नमस्कार. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे सर आलेले नमस्कार. आहेत. चिंतामणी सहस्त्रबुद्धे सरांच्या समोर आपण पाहिले की बऱ्याच या पत्रकारिता क्षेत्रातले उन्हाळे पावसाळे त्यांनी खूप बघितलेत असं म्हटलं तरी काय त्यात वावगं ठरणार नाहीये. नुकताच आपण पाहतोय की एक असा ट्रेंड नवीन निर्माण झालाय सर. प्रत्येक गावाची नावं बदलणे, विमानतळाचं नाव बदललं जातंय, गावांचं बदलतायत, रेल्वे स्टेशनचं बदलतायत. इस्लामपूरचं ईश्वरपूर झालंय, धाराशिव उस्मानाबादचं हा झालंय. उस्मानाबादचं धाराशिव, अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे आता एक नवीनच आपण बघतोय सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये जे जत हे पूर्वापासून चालत आलेलं म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे बरीच जतला. तर तेव्हापासून जत हे नाव आपल्याला प्रचलित आहे. सर्वांच्या तोंडातून जत हे सर्वसाधारण एकच नाव येतं. परंतु आत्ताचे जे जतचे विद्यमान आमदार आहेत गोपीचंद पडळकर, तर यांनी सध्या एक जोर लावलेला आहे की जतचे नाव नुसते जत न ठेवता देवभूमी जत असे करण्यात यावे. तर सर्वप्रथम आम्हाला तुम्ही हे सांगा की हे कितपत योग्य आहे किंवा हे करणं आता आवश्यक आहे का? नाही, त्याच्या आधी मी पहिल्यांदा जत तालुक्याची थोडी माहिती सांगतो तुम्हाला. जत हा खरोखरच एक प्राचीन असा भाग आहे. म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये त्याचा खरं म्हटलं तर फार इतिहासाचा अभ्यास केला गेलेला नाही. म्हणजे तुलनेनं महाराष्ट्रातल्या अनेक शहरांचा, अनेक जिल्ह्यांचा, तालुक्यांचा असा खूप अभ्यास केलाय प्राचीन म्हणून, इतिहास म्हणून. परंतु अजूनही तसा बघायला गेलं तर सांगली जिल्ह्याचं झालेलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे. मी स्वतः प्रयत्न केलाय. मी सांगलीच्या बद्दलही केलाय, सांगलीबद्दलही मी इतिहास लिहिला. त्यानंतर सांगली जिल्ह्याचा काही इतिहास लिहायचा सुद्धा मी मी अर्थात मी एकटा लिहिणार, त्या ह्यानं मी प्रयत्न केला. परंतु पुरातत्व शास्त्र खात्याकडनं वगैरे असं झालेलं नाही. आता जतच तुम्हाला सांगतो. जत हे इतका प्राचीन तालुका आहे की आज मी तिला आत्ता उपलब्ध असलेल्या पुराव्याप्रमाणे जर पाहिलं तर माडग्याळ हे जत मधलं एक प्रसिद्ध गाव आहे की ज्या गावच्या मेंढ्या प्रसिद्ध आहेत, माडगाळ मेंढी म्हणून. बोरं प्रसिद्ध आहे, देशी बोरं खास तिथली जात आहे. आणि या माडग्याळमध्ये एक महादेव मंदिर आहे. ते किमान किमान 800 ते 900 वर्षापूर्वीचा असावा असा अंदाज आहे. तिथं एक शिलालेख पण आहे त्या मंदिरावरती. तिथं श्रावणामध्ये यात्रा भरती हे सगळं आहे. तसंच उमराणी म्हणून एक गाव आहे, आपल्याला माहित आहे की ज्या उमराणीमध्ये स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि आदिलशहाईचे सरदार बहलोल खान पठाण यांच्यामध्ये मोठी लढाई धुमश्चक्री झालेली होती. आणि प्रतापराव गुजरनी बहलोल खानाला तिथं शरण आणलेलं होतं. तर त्या उमराणीमध्ये सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे, महादेवाचंच मंदिर आहे, श्री शंकराचं मंदिर आहे. आणि ते सुद्धा खूप प्राचीन आहे. म्हणजे त्या उमराणीचं मूळचं नाव असं म्हणतात की ते उंबरवणी असं होतं. उंबराची मोठं खूप झाडं त्या भागामध्ये होती. बनाळी हे आपल्याला जत तालुक्यातलं बनशंकरीचं देऊळ आहे. तिथं जसं कर्नाटकामध्ये बदामीला आहे बनशंकरीचं मंदिर आहे, स्थान आहे, म्हणजे ही मातृदेवता आहे. तसंच बनाळीला पण आहे. तिथं फार सुंदर निसर्ग सौंदर्य आहे, झाडी बिडी भरपूर आहे. गुड्डापूर आहे आपल्याला माहित आहे. त्यानंतर मुचंडी आपल्याला माहित आहे, दर्याप्पा, मुचंडीचा श्री दर्याप्पा हे प्रसिद्ध देवस्थान आहे. अशी देवस्थानं भरपूर आहेत. पण नुसत्या देवस्थानाबद्दलच मी बोलतोय असं नाही. तर आपल्याला माहित असेल की देवगिरीचे राजे सिंगणदेव यादव, देवगिरीचे राजे संगमदेव यादव, देवगिरीचे राजे हिंगणदेव यादव यांनी सुद्धा जत तालुक्यापर्यंत आलेले आहेत. आपल्याला संख नावाचं एक गाव जत तालुक्यातलं माहित असेल. तर ते संख हे संकमदेव यादवांच्या नावावर पडलेलं असं म्हटलं जातं. इतका प्राचीन इतिहास जतला आहे. सिंगणहळ्ळी नावाचं एक गाव आहे जत तालुक्यामध्ये. ते मी तुम्हाला सांगितलं तसं सिंगणदेव यादव हे सुद्धा तिथे येऊन गेलेले आहेत. तर असं हे प्राचीन गाव आहे आणि प्राचीन तालुका आहे. आता तुम्ही जर म्हटला की याच्याकरता देवभूमी जत असं एक करायची, याचं नवीन आता एक प्रवाह आलेला आहे. तो भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रामुख्यानं तो पुढे आणलेला आहे. खरं सांगायचं झालं तर त्याच्याकरता काही उदाहरणं दिली जातात की औरंगाबाद ह्या शहराचं नाव मूळचं खरं म्हणजे ते खडकेश्वर आणि असं होतं. तर औरंगाबाद या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं गेलं. किंवा अहिल्यादेवींचं नाव अहमदनगर जिल्ह्याला दिलं गेलं. उस्मानाबाद जिल्ह्याला आपल्याला माहित आहे की धाराशिव असं नाव दिलं गेलं. ह्या मागण्या ज्या आहेत ना ह्या खूप जुन्या आहेत. आता ईश्वरपूरचंच मी उदाहरण सांगतो तुम्हाला. ईश्वरपूर हे नाव इस्लामपूरच्या ऐवजी ईश्वरपूर करावं अशी फार वर्षापूर्वीची मागणी आहे. आणि ती प्रामुख्यानं
आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे ती हिंदुत्व निष्ठ लोकांच्याकडून प्रामुख्याने केली जात होती. मला आठवतंय की माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे आणि पालकमंत्री असलेले आणि ज्येष्ठ नेते आता भारतीय जनता पक्षाचे असलेले अण्णासाहेब डांगे हे कायम त्यांचा उल्लेख ईश्वरपूरचे अण्णासाहेब डांगे असाच केला जायचा आणि ते स्वतः सुद्धा त्यावेळेला ते ईश्वरपूर असाच उल्लेख करायचे. म्हणजे ही मागणी जुनी होती ईश्वरपूरची, ती मागणी शासनानं मंजूर केली आणि मग त्याला आता जोड देऊन उरण ईश्वरपूर केली. आता जी मागणी पुढे आलेली आहे जतची, देवभूमी जत, तसं बघायला गेलं तर संपूर्ण सांगली जिल्हा हा देवभूमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. खूप आपल्याकडं देवस्थान आहे, आहेत. प्राचीन देवस्थान आहेत. वाळवा तालुक्यात जर गेलं आपण, खानापूर तालुक्यात गेलं, खानापूर तालुक्यात सुद्धा अगदी खुद्द खानापूर पासून, विट्यापासून अगदी माणूरगडापर्यंत, शुकाचार्यापर्यंत अनेक प्राचीन ठिकाण आहेत. तर तशी सगळा सांगली जिल्हा देवभूमी आहे. आता ही जी मागणी पुढे आलेली आहे, या मागणीला दोन बाजू आहेत. एक म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर, आणि त्यांनी ही मागणी दिलेली आहे. दुसरा, त्यांनी काही घोषणा केलेल्या होत्या आमदार झाल्यानंतर किंवा आमदार व्हायच्या पूर्वी सुद्धा तिथं, आणि की मी जत तालुक्यामध्ये मोठी MIDC काढणार आहे किंवा सुरू करणार आहे. त्यानंतर एक मोठं पशुसंग्रहालय, काहीतरी एक प्राणी संग्रहालय असं करणार, अशी सुद्धा त्यांनी एक मागणी केली ती. परत वेगवेगळ्या त्यांनी मागण्या केल्या, पाणी सगळ्या तालुक्यात पोहोचेल वगैरे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे देवभूमी जत हे आंदोलन आलेलं आहे. त्यामुळे साहजिकच जे भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत म्हणा किंवा या मागणीला विरोध करणारे आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळ्या ज्या मूळच्या जीवन मरणाशी संबंधित असलेल्या प्रश्न जे आहेत किंवा मागण्या आहेत, कामं आहेत, ही सगळी काही करता आलेली नाहीत गोपीचंद पडळकरांना, आणि त्यामुळे त्यांनी आता ही मागणी पुढे रेटलेली आहे, जी सोपी आहे त्यातल्या त्यात. आता या संदर्भामध्ये जोरात मोर्चा, विरोधकांनी मोठा मोर्चा काढला 2-3 दिवसापूर्वीच, आणि क्रांती दिना दिवशीच, आणि त्यांनी या सगळ्या मागणीला त्यांच्या दृष्टीनं तर्कशुद्ध पद्धतीने विरोध केला. तर तुम्ही स्वतः एक पत्रकार म्हणून या मोर्चाला तुम्ही हजर होता, किंबहुना तुम्ही यापूर्वी सुद्धा गोपीचंद पडळकर आमदार झाल्यानंतर सुद्धा तिथे जे काही उपक्रम झाले त्याला सुद्धा तुम्ही हजर होता. तर काय साधारण या मोर्चाचं स्वरूप होतं, त्यांचं म्हणणं होतं, आणि कोण नेतृत्व केलं होतं त्याचं? आपण आता बघतोय की जसं गोपीचंद पडळकर यांना आटपाडीत असताना देखील जतच्या आमदारकीचं तिकीट मिळालं म्हणून मुळताच नाराज असलेले विलासराव जगताप, त्याचबरोबर तमनगौडा रवी पाटील हे त्या ठिकाणी हे स्पर्धेत होते आणि कुठं ना कुठं तरी तिकिटाच्या स्पर्धेत होते, आणि या लोकांनी पूर्वीपासून जतच्या विकासासाठी बरीच धडपड केली आहे असं जतवासी सुद्धा सांगतात. आणि त्याप्रमाणे विलासराव जगताप माजी आमदार हे जवळजवळ 1900 त्याच्याही आधी ते जत तालुक्यात काम करत होते, पण तो शासकीय सेवेतून ते बाजूला होऊन आल्यानंतर 86-87 पासून ते जत तालुक्यात काम जत तालुक्यात बरेच प्रशासकीय इमारती उभारल्या, काही कॉलेजेस आले, सनमाडीकर होते त्यावेळी सुद्धा त्यांनी बरंच, म्हणजे या ज्या वेगवेगळ्या त्यांनी जसं जतच्या डिमांड आहे, मागणी आहे, तर त्याप्रमाणे त्यांनी बऱ्यापैकी जतला थोडीशी ऍडिशनल करतो. उमाजीराव सनमडीकर माजी आमदार यांनी पाण्याकरता खूप प्रयत्न केले. त्याच्या आधी आमदार सोवनी म्हणून होते, त्यांनी पण प्रयत्न केले. आमदार बामणे म्हणून होते, शिवरुद्र बामणे, त्यांनी सुद्धा जत, आणि त्याच्याही आधी श्रीमंत विजयसिंह डफळे यांनी सुद्धा जतच्या पूर्ण, म्हणजे खरं म्हणजे त्यांच्या घराण्यानंच जतच्या विकासासाठी काम केलेलं आहे. बरोबर. तर मेन ही लोक आहेत, आणि त्याचबरोबर काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत विक्रमदादा सावंत, तर यांनी सुद्धा, म्हणजे त्यांना पाणीदार आमदार म्हणूनच त्यांची जतमध्ये ओळख आहे. तर या सर्वांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. हा एक क्रांती दिना दिवशीचा नाव बदलतायत, म्हणजे जत नामांतरणासाठीचा एक निषेध मोर्चा म्हणून त्यांनी अगदी काळ्या फिती वगैरे लावून तो मोर्चा त्यांनी केला. मोर्चाला बऱ्यापैकी जतचे जी जनता आहे तर ती हजर होती. त्यात मला विशेष सांगायचंय म्हणजे सर, या ठिकाणी जतचे श्रीपाद आष्टेकर सर म्हणून आहेत, वकील आहेत, ते भाजपचे पदाधिकारी आहेत असं त्यांनी त्या दिवशी सांगितलं. तर ते सुद्धा या गोष्टीला त्यांचा कडाडून विरोध आहे, आणि ते सुद्धा या निषेध मोर्चात सामील झाले होते. बरेच असे म्हणजे भाजपचे बरेच कार्यकर्ते देखील त्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी दिसले. तर त्या सर्वांचं मत असं आहे की आम्ही जतमध्ये पहिल्यापासून राहतो, आमचा जन्म इथलाच आहे, आम्ही मूळचे जतचेच आहेत, जत मधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्ण आम्हाला माहिती आहेत. तर मुख्यत्वे करून तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवा,
फारात फार मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, तर ती गुन्हेगारी प्रवृत्तीला वळतायत, तर ती तिकडे न जाता आपल्याच जतमध्ये चांगले कॉलेजेस आणखी जास्त दर्जाचे व्हावेत ह्याच्यासाठी विद्यमान आमदारांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि मेन म्हणजे म्हैसाळ योजनेचं जे पाणी आहे, आतापर्यंत जलसंपदा मंत्री होते आपले पालकमंत्री आपल्याकडे आमदार जयंत पाटील जयंत साहेब, पाटील तर होते. त्यांच्या काळात ती योजना तिथपर्यंत आली होती, त्याचं काम बऱ्यापैकी टप्प्यात आलं होतं. परंतु नंतर सत्ता गेल्यानंतर ते काम अपूर्ण राहिलं. परंतु जत सोडून त्याच्या आजूबाजूला म्हणजे लगतच मंगळवेढा आणि सांगोला आहे, तर या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात येतंय आणि आपल्या जतला मिळत नाहीये. तर मग या इथल्या म्हणजे जे आमदार आहेत, तर त्यांचे आणि आपले जतचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर, तर यांचा काहीतरी साठवलोटा आहे की काय, म्हणजे पाणी देण्यामागचा उद्देश काय, की आपलं जत पाण्यापासून वंचित राहतंय परंतु आजूबाजूचं सुजलाम सुफलाम होतंय. तर ते एक लोकांना आणि थोडस या 6व्या टप्प्यामध्ये म्हैसाळ योजनेच्या 6व्या हा टप्प्यामध्ये जत हे प्राधान्यानं धरलेलं आहे खरं म्हणजे धरलेलं आहे. आराखड्यामध्ये. बरोबर. तर त्यासाठी यांची मागणी तीच होती. त्यात MIDC उमदीला 21,000 एकर मध्ये MIDC उभी करायची आहे, बरं. असा त्यावेळी प्रत्येक वेळी विद्यमान आमदारांनी घोषित केलं होतं. परंतु तिथून अजून काही त्या हालचाली झाल्या नाहीत, MIDC मंजूर झाली नाही. लोकांचं मत आहे की त्यानंतर आपली बोरगावची मंजूर झाली, रोहित पाटलांच्या हा तासगाव बोरगाव बाजूची. पण इकडं अजून तो काहीच नाहीये. त्यामुळं युवक आहेत ते बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाहीये. त्याच बरोबर सगळ्यात पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट म्हणून जत तालुका हा म्हणजे पहिला पायलट प्रोजेक्ट जतला मिळाला होता. त्यावेळी तो आपले कशाचा होता राहिले? पायलट प्रोजेक्ट म्हणजे जतचा सगळा आपला कायापालट करायचा आहे. रोजगार बर हमी योजनेअंतर्गत बर जत मधून जे बाहेर जात आहेत कामाधंद्यासाठी, तर ते बाहेर न जाता रोजगार हमी योजनेअंतर्गत इथल्या दुष्काळग्रस्त जो भाग आपण म्हणतो, जतला पहिल्यापासून तेच नाव आहे की दुष्काळग्रस्त जत, तर तो तसा न राहता पाण्याची मुबलक सोय होईल, परत MIDC होईल. म्हणजे आणि आमदार झाल्यानंतर हो गोपीचंद पडळकर हो साहेब हो आमदार आमदार झाल्यानंतर हा कार्यक्रम झाला हा होता झाला. पहिला. आमदार जेव्हा ते झाले त्यावेळी तो मंजूर करून आणला. बर आणि मंत्री आपले भरत गोगावले शेठ तर ते होते त्यावेळी. पाशा पटेल हे देखील त्या कार्यक्रमाला होते. त्याचबरोबर आपला हा जो बांबू प्रकल्प करणार आहेत त्या ग्रामीण भागात, त्यामुळं जिल्हा परिषदचे अधिकारी वगैरे सुद्धा त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात होते. जे जसं की आम्ही त्यावेळी आम्हाला पण कौतुक वाटलं की अरे वा, म्हणजे आता कृषी हो विभागाचे पण अधिकारी होते. होते. एक दीड वर्षात जतचा पूर्ण कायापालट होणार. परंतु आता जवळपास 2 वर्ष म्हणजे अर्धी टर्म पूर्ण होत आली या आमदारकीची, हा विधानसभेची निवडणुका झाल्यानंतर. परंतु असा एकही पूर्णतः विकास आम्हाला तिथं कधीच दिसला नाही, असं लोकांचं मत आहे. आणि त्यामुळं कडाडून या गोष्टीला विरोध आहे. त्याचं कारण एक आहे, प्रत्येक ठिकाणीच ते म्हणतात की 35 देवस्थान आहेत, असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात की जतमध्ये 35 देवस्थान आहेत, त्यामुळे देवभूमी जत असं करावं. परंतु आपण मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे पूर्ण आपला हा सांगली जिल्हा हाच देवमय आहे. या ठिकाणी भरपूर अशी प्राचीन मंदिरं वगैरे आहेत. तर मग वेगळे नाव हे वेगळं का करावं, असं एक त्यांचं मत आहे. 1100 वर्षापासूनचा आपण म्हणाल त्याप्रमाणे जतला इतिहास आहे. इतिहास सुद्धा आहे. तर त्यावेळी कुणालाच याची नाव बदलायची गरज लागली नाही, तर आत्ताच का? या सगळ्या कारणासाठी हा एक सर्वपक्षीय निषेध मोर्चा होता. आणि विशेष म्हणजे सर्व पक्षीयांमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे सुद्धा लोक हजर होते. आणि खरोखर मग असं वाटतंय की या लोकांना सुद्धा बाकी राजकारणापेक्षा जतचा विकास जास्त महत्वाचा आहे, असं म्हणजे माझ्या त्या दिवशी ते निदर्शनास आलं की त्यांची मागणी एकच होती की हे अवास्तव काही तुम्ही मागू नका. त्याच्यापेक्षा ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पाण्याची व्यवस्था असेल, काही ड्रेनेज लाईट्स वगैरेचं, किंवा MIDC म्हणा, आणि मुला म्हणजे युवकांच्या हाताला काम, जे बेरोजगार आहेत त्यांनी बाहेर नाही जावं इथून, तर या सगळ्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. इतकीच त्यांची एक माफक अशी मागणी या पूर्ण मोर्चातून मला तर बरोबर. त्यावेळी दिसून आली. दुसरं असं आहे की जतमध्ये डाळिंबाचं उत्पादन चांगलं होतं, हो म्हणजे उत्तम दर्जाची हो डाळिंब जशी ज्वारी आटपाडीमध्ये येते. होतात हो तशी जतमध्ये डाळिंबाचं भरपूर उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणावरती होतं. हो. चांगली डाळिंब होतात, कारण तिथं कोरडं हवामान आहे. कृषी बाजार समिती आहे ना, हो, मार्केट मार्केट कमिटी, कमिटी आहे. तर त्या ठिकाणी रोजच्या रोज हो. जतमध्ये डाळिंबाचे सौदे सौदे होतात. आणि तेच डाळिंब सगळीकडे हो. म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा तिथून डाळिंब त्याचं जातात. सगळ्यात महत्वाचं कारण कसं आहे, आटपाडी, खानापूर आणि जत हम्म. हे तिन्ही तालुके असे आहेत की जिथं हवामान कोरडं आहे.
हो आणि डाळिंबाला जे कोरडं हवामान आवश्यक असतं ते तिथं आहे. तिथं आहे. जत मधली ज्वारी प्रसिद्ध आहे अतिशय. हो विशेषतः सोन्याळ वगैरे जो सगळा भाग आहे की नाही, हो कुंभारी, सोन्याळ ह्या ठिकाणी शाळू ज्वारी पण चांगली पिकती पाण्यावर. पाण्यावरती, हा म्हणजे रब्बी फक्त हंगामामध्ये. पावसाच्या पाण्यावर हा, तिथं. तसंच बाजरी पण चांगली हा पिकते. त्याबरोबर कडधान्य पण चांगलं पिकतं हो त्या ठिकाणी, कारण कोरडं हवामान आहे. अर्थात आता कसं झालंय, पाणी आल्यानंतर शेतकरी शेवटी आपल्याला परवडेल तेच पीक घेणार. हो आता तो सध्या आता काही बाजरी लावेल प्रत्येक वेळेला असं नाही, नाही. परंतु मग ऊस, त्यांना काही नवीन हे द्राक्ष दिले पाहिजे. सुद्धा सध्या तिकडं द्राक्ष द्राक्षाचं शेती सुद्धा सुद्धा अगदी मी संख किंवा भरपूर ह्याच्यामध्ये आहे जर आता आपण सध्या. बघितलं हा तर खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं पण उत्पादन द्राक्षाचं आहे. उत्पादन ते सुद्धा चाललंय. पुन्हा नदीकाठावरची द्राक्ष आणि जत आणि खानापूरची द्राक्ष, गोडीला गोडीला फरक पडतो. फरक तेच. तिथली गोडी जास्त गोडी आहे हो द्राक्षाची, कारण का ऊन साहजिक आहे. जास्त आहे, उन्हाचं कारण प्रमाण. हवेमध्ये जेवढी आर्द्रता कमी आहे, हा तेवढी ही तेवढं डाळिंब आणि द्राक्ष ही फळं चांगली होतात. बरोबर. तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं दिसतंय की तिथल्या एकूण सगळ्या जनतेची मागणी अशी आहे, अर्थात ती विरोधी पक्षांच्या वतीनं पुढे आलेली आहे. आपण असं म्हणू नये त्याला की केवळ ते विरोधासाठी विरोध करतायत म्हणून, पण लोकांची मागणी असणारच आहे ना, हो. की शेवटी याच्यामध्ये आपल्या हातात काहीतरी मिळालं पाहिजे. तिथं काहीतरी फळावरती प्रक्रिया करणारा उद्योग उभारला हो पाहिजे बरोबर. त्याच्यामध्ये. त्यानंतर एक मोठं प्राणी संग्रहालय काहीतरी हो करायचं. नमो उद्यान म्हणून हा, आता नमो प्राणी उद्यान. संग्रहालय परवा त्याचं काहीतरी भूमिपूजन झालंय. पण बर. जतवासियांचं हेच मत आहे की इथं प्राणी संग्रहालयाची आम्हाला काय आवश्यकता आहे, हा, त्याच्याऐवजी आमच्या मुलांना हाताला काम द्या. म्हणजे त्यांची माफक इतकीच अपेक्षा आहे. हे बरोबर. बाकी सगळं तुम्ही करू नका, त्याऐवजी रोजगार कसे मिळतील, युवक जतला जोडला कसा जाईल. बघा की तसं आपण म्हणलं तर जत तालुक्यामध्ये तसा डफळापूरचा कारखाना सुरू झालाय. हो सुरू झालंय. म्हणजे शेवटी एखादा कारखाना जेव्हा सुरू होतो हो तेव्हा एक 200-300 लोकांना तरी काहीतरी काम मिळतं ना मिळतं. त्याच्यामध्ये. परत हा राजाराम बापू देखील चालू झालाय हा, सध्या, म्हणजे पूर्वीचा जतचा. बंद असलेला जतचा कारखाना मूळचा तो विजयसिंह डफळे सहकारी डफळेंचा, साखर हा कारखाना. तो एक चालू झालेला आहे. म्हणजे आता थोडं तरी युवक बाहेर जायच्या पेक्षा आपल्या आपल्या आसपास जतलाच राहतील, एक या अपेक्षेने हे कारखाने सध्या चालू आहेत. तर मग विरोधकांचं म्हणणं हेच आहे की विद्यमान आमदारांनी बाकी काही करण्यापेक्षा हम्म, ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. हम्म, एमपीएससी युपीएससी कडे आता खूप तरुण वळत आहेत. बरोबर. म्हणजे अभ्यास खूप अवघड आहे मान्य आहे, पण तिकडे सुद्धा मुलं हुशार आहेत. परंतु आपण पाहतो की परत तोच प्रॉब्लेम आहे सर, की पैसा नाहीये लोकांच्याकडे. शिक्षण जरी असेल तरी तिथून सांगलीत आणि पुण्याला कुठेही क्लास करायसाठी बरोबर. जायचं म्हटलं तर पर्यायी व्यवस्था पैशाची पाहिजे. निधी नसतो त्यांच्या स्वतःकडे, म्हणजे फायनान्शियल त्यांची कंडिशन पण तितकी चांगली नाहीये. बरोबर. त्यामुळे मुलं इतकी लांब जाऊन शिकू शकत नाहीत. त्याच्यापेक्षा त्यांचं असं मत आहे की आमच्याच भागात एखादा युपीएससी एमपीएससी च्या लेवलला मुलं तयार होणार एखादं विद्यालय पाहिजे, जेणेकरून 6वी पासूनच त्या मुलाला त्या क्षेत्रात जर आपण त्याची हुशारी बघून जर घालत असेल, तो बरोबर. कल घेतला तर शिक्षक तसे नेमा आणि आपल्या सांगलीतून सुद्धा मुलं बाहेर पडतील. परवा सावरकर प्रतिष्ठानमध्ये सर 2 मुलं मिलिटरीमध्ये हा भरती झाली. म्हणजे हे एनडीए मध्ये हो एनडीए मध्ये खरोखर ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. तर म्हणजे पहिल्याच पहिल्याच प्रयत्नात तर हे असंच शिक्षण आम्हाला तिथं पण द्या, इतकीच आणखी एक अपेक्षा तुम्हाला द्यायची. सांगतो, म्हणजे माझा जो अभ्यास आहे जत तालुक्याचा आणि जिल्ह्याचा त्याच्याप्रमाणे जत तालुक्यामध्ये मैदानी खेळाडू हे हो जास्त मोठ्या प्रमाणात जास्त तयार सर होतात. ऍथलेटिक्स जास्त तयार. ऍथलेटिक्समध्ये हो हो विशेषतः हो धावण्याचे धावण्याचं असेल किंवा सगळेच मैदानी खेळ. बरोबर. मला आठवतंय त्याप्रमाणे राजे रामराव महाविद्यालय असेल, हो कुमठीची शाळा असेल, हो कॉलेज असेल, कन्या मुलींची प्रशाला आहे, त्यातून पण खूप भरपूर. खेळाडू सांगलीमध्ये सुद्धा, हो 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 सांगलीतले जे स्पोर्ट्स क्लब काम करतात हा. त्याच्यामध्ये सुद्धा जत मधले खेळाडू बरेचसे काम करायचे, बरोबर. इथं खेळायला यायचे हो किंवा शिकायला यायचे इथं. तर जत मध्ये हा एक गुण आहे जो उपजत असतो अनेकदा, की काही याच्यामध्ये कौशल्य आपण म्हणतो की नाही, हो. उपजत असतं. उपजत तसं कौशल्य. त्या जत तालुक्यामधलं हे जे उपजत कौशल्य आहे की मैदानी खेळांचं, बरोबर. ते पण डेव्हलप करता येईल चांगल्या पद्धतीने. हो त्याच्याकरता काय स्पोर्ट्स अकॅडमी सारखी एखादी अकॅडमी करा. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की गोपीचंद पडळकर हे अतिशय कष्टाळू आमदार आहेत. बरोबर. त्यांनी गरिबी पाहिलेली आहे, पाहिली. ते गरिबीतूनच वर आलेले आहेत, त्यांना सगळ्या ह्या भागाची माहिती आहे. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ते सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत. एवढंच नव्हे तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे निकटवर्ती सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना ही संधी आहे काम करायची आणि या जत तालुक्याचा ते चांगला विकास करू शकतात.
तर साहजिक आहे लोकांची अपेक्षा असणं. आता आष्टेकरांचं मी उदाहरण सांगतो. आष्टेकर हे मूळचे पत्रकार पण होते. हा म्हणजे पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. मी माझ्याबरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे पत्रकार म्हणून आष्ट्यामध्ये. तर जत नगरपालिकेचा जो एकूण लढा होता ना, नगरपालिका व्हावी म्हणून, त्यासाठी सुद्धा आष्टेकर पुढे होते त्या ह्याच्यामध्ये. आणि नंतर ते काहीसे निराश झाले ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा हा. त्या पूर्णपणे. तर ती एक मुद्दाम आठवण करून देतो. तर एकूण तुम्ही सांगताय जी सगळी तिथली माहिती, मोर्चा, तिथला जो एकूण निषेधाचा सूर आणि सगळ्या नेते कार्यकर्ते यांची एकूण जी व्यक्त झालेल्या भावना जर आपण पाहिली, तर गोपीचंद पडळकरांच्या दृष्टीनं ही मोठी संधी आहे. उलट त्यांनी ही संधी समजून काम त्याचं करायला सोनं पाहिजे. केलं म्हणजे आपण पाहिजे. जे म्हणलं त्याप्रमाणे आपण थोडक्यात त्याचा हे घेऊ हो की MIDCच्या दृष्टीनं आणि तिथं काही कारखाने शेतीमालावर आधारित आधारित सुरू करता प्रक्रिया. येतील का, ह्या हो. प्रक्रिया उद्योग त्यांनी सुरू करायचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी एखादं केंद्र शासनाच्या मदतीनं हो. तिथं सुरू करता येतं का ते पाहावं त्यांनी. त्याचबरोबर तिसरं म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमी सारखी एखादी संस्था तिथं आपल्याला उभी करता येते का हे पाहावं. आणि तीर्थक्षेत्र जर 35 तीर्थक्षेत्र असतील तिथं, तर त्याचाही विकास करावा. त्याची काय परिस्थिती आहे तीर्थक्षेत्र विकासाची? असं आता परवा जेव्हा मोर्चा झाला तर त्या ठिकाणी प्रत्येकाने आपापलं म्हणणं जसं मांडलं. जत तालुक्यातील आजूबाजूच्या गावातील सगळे लोक आले होते. तर त्यांचं असं मत होतं, जो काही आता या सगळ्या देवस्थानांना जो जीर्णोद्धारासाठी निधी दिलाय, जवळपास 5 कोटी निधी, इतका निधी मंजूर शासनानं मंजूर केलेला केला. आहे तीर्थक्षेत्र विकास परंतु योजनेत विकासासाठी, विकास निधी म्हणून. परंतु या ठिकाणी तो वापरला जात नाहीये, पण ते नुसतंच कागदोपत्री दिसतंय, असं त्या लोकांचं आता म्हणणं झालेलं आहे. की हे जे आहे, तर तो विकास निधी हा विकासासाठी मूळता वापरलाच गेला नाहीये. म्हणजे निधी नुसता कागदोपत्री दिसतोय, असं देवळं ती विकास झालेली हा. दिसत नाहीये. असं त्याचं एक कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो, बनाळी सारखं मी जे ठिकाण म्हणलं किंवा आता उमराणी सारखं ठिकाण आहे, तिथं स्मारक खरं म्हणजे अजून मोठं स्मारक व्हायला पाहिजे. प्रतापराव गुजरांचं सरसेनापती, स्वराज्याचे पहिले सरसेनापती हो प्रतापराव गुजर, त्यांचं अजून सुद्धा मोठं स्मारक होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेनं प्रयत्न केले, पण अजूनही तिथं फार मोठं झालेलं नाही. ते सुद्धा एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून डेव्हलप करता येण्यासारखं आहे. हो त्या ठिकाणी बनाळी मी सांगितलं, गुड्डापूर आहे, मुचुंडी आहे. मुचुंडीचा दराप्पा मी स्वतः पाहिलेला आहे, हो तिथली यात्रा आणि हे सगळं. हो. तर पाय एक ठेवायला पण फार चांगलं. ऐतिहासिक ठिकाण आहे, अतिशय सुंदर ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि जत तालुक्यात अशी खूप ठिकाण आहेत. आपली जतची जी अगदी प्रसिद्ध सुप्रसिद्ध यल्लमा देवीची हो, आहे, यात्रा खुद्द यात्रा जतमध्ये होते. लाखो लोक येतात हो, त्याला, त्या पण यात्रेला. मग त्याचं सुद्धा अजून तितकं डेव्हलपमेंट म्हणजे विकास व्हायला पाहिजे. झालेला नाहीये. तो आहे तसंच आहे, फक्त थोडीशी स्वच्छता डागडुजी दिसतेय. पण ज्या पद्धतीनं लोकांची तिथं गर्दी तर होते. माझी तर अशी आमदार साहेबांना अशी सूचना आहे की जत दर्शन अशा स्वरूपाची एक त्यांनी योजना हो राबवली हो हो की आमचा ही देवभूमी जत आहे, याचं आम्ही एक दर्शन घडवतो बसमधून किंवा याच्यातून, असं एसटीच्या मदतीनं एक एसटी ची बस चालू केली, हा चालू तरी केली सुद्धा तर लोकांना जत लोकांना तालुक्याची हो. माहिती होईल चांगली. म्हणजे सर आपल्याला थोडक्यात म्हणायचं की देवभूमी हे नाव न देता प्रत्यक्षात ती देवभूमी देवभूमी म्हणून विकसित करावी. हा विकसित करावी. आणि ती कशी आहे ही लोकांना, बसचा प्रवास हा थोडासा कमी खर्चाचा असतो, त्यामुळे लोकांना त्या भागात. आणि आता बरोबर. आपल्याला माहितीये की केंद्रीय मंत्री आपले जे गडकरी साहेब आहेत, नितीनजी गडकरी, तर त्यांनी रस्ते अतिशय सुंदर केलेले आहेत. काही ठिकाणी ते खराब आहेत, ही गोष्ट आपण ती बाजूला ठेवू. पण सध्या जतमध्ये तरी सगळीकडे छोट्या मोठ्या चांगली गावात रस्ते. वाहतुकीचं, सोय चांगली दळणवळणाची झाली. सोय चांगली झालेली आहे. तर या निमित्ताने तिथे लोकांना आपण म्हणजे तिथपर्यंत पोहोचून मी तुम्हाला सांगतो की जर म्हैसाळ योजना फास्ट चालवली आणि पाणी सगळ्या जत तालुक्यात जाऊन पोहोचलं, तर इतर कुठल्याही तालुक्यांपेक्षा सुद्धा जतचा विकास झपाट्याने होईल. त्याचं कारण सगळ्यात असं आहे की ज्या पद्धतीचं जमीन उपजाऊ आहे आणि जिचा वापर झालेला नाही आतापर्यंत, त्या जमिनीतून आणखी कुंभारीद्वारे झालेलं आहे. तसं कुंभारी असेल, सोन्याळ असेल, किंवा जिथे जिथं पाणी पोहोचलंय तिथं तिथं असं दिसलेलं अक्षरशः सोनं पिकतं त्या जमिनीत. हो हो. तर ही मोठी संधी आहे तशी याच्यातली. सर एक काळ असा होता की आपण जतच्या रस्त्याला लागलो की तो रस्ता कटत नव्हता, आता आणि फास्ट सगळीकडे ते काटे कुटे, आणि म्हणजे पूर्ण असं काय म्हणतात ते, उपयोगालाच नसायची ती जमीन. पण आता जेव्हा आम्ही फिरतो प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, संकला जाताना, इलेक्शनच्या वेळी जेव्हा आम्ही जायचो तिकडं, विधानसभेचं नगराध्यक्ष पदाच्या इलेक्शन निवडणुकीच्या वेळी आम्ही जत म्हणजे तालुका असा पिंजून काढलेलाच आहे. तर त्यावेळी आम्ही हे सगळं बघितलंय की आता आजूबाजूची जी कोरडी जमीन आहे तर ती कोरडी नाही राहिलेली आहे. तिथं पूर्ण हिरवीगार म्हणजे
ग्रीनरी दिसतेय, म्हणजे हिरवाईनं नटलेलं जत असं बरोबर. आहे. पण मग सर, ही म्हैसाळ योजना इतकी लांबली आहे का अजून? आजूबाजूच्या गावांना पाणी आहे, पण जतला प्रत्यक्षात का नाही? हम्म. म्हणजे काय केलं पाहिजे त्यासाठी? ती जी आमदारांचंच प्रयत्न. म्हैसाळ साव्हा योजना टप्प्याचा आहे की नाही, त्याचं हम्म. तर फास्ट त्याला हे दिलं पाहिजे, गती दिली पाहिजे. आता काय आहे, कसं असतंय राजकारणातनं काही वेळेला घोषणा होतात. तर बबलेश्वर जत बबलेश्वर योजना एक जाहीर झाली ती. आता कर्नाटकात 5 वर्ष सरकार आहे काँग्रेसचं. त्यावेळेला काँग्रेसच्या याच्यामध्ये ती जोरात आम्ही बबलेश्वरमधनं पाणी आणले का, पाणी मला माहित नाही, म्हणजे बबलेश्वरमधनं जत तालुक्यात पाणी आणणार ते आलं नाही. हम्म. तर असं न करता प्रत्यक्ष काम झालं पाहिजे, नुसत्या घोषणा न करता याच्यातून. तर त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न होण्याची गरज आहे. अशा ज्याला आपण म्हणतो की विरोधकांचाही ह्याच्याच शक्ती व खर्च व्हायची, त्या अशा आमदारांनी असा प्रयत्न करावा की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काही करता येईल का. एकजुटीने. असं काय आपल्याला बॉर्डर्स ठेवायचं काही कारण नाही. आता विलासराव जगताप साहेबांसारखा सिनियर माणूस आहे की ज्याला खूप माहिती आहे. माहिती आहे. खरं म्हणलं तर माझं स्वतःचं मत आहे की त्यांचा सुद्धा सल्ला घेणं हरकत नाही याच्यात, की आपल्याला काय करता येईल, याच्यात काय बदल करता येईल, नवीन काय करता येईल. आता जतची नगरपालिका सुदैवानं आमदारांच्या पक्षाच्या ताब्यात आहे. ताब्यात. नगराध्यक्ष त्यांच्या हो. पार्टीचेच आहेत. तर जतचा सुद्धा सिटीचा म्हणून विकास करता येईल. आज जतमध्ये बिरनाळ तलावातनं पाणी मिळतं हो. तिथं. तर पाणी योजना आणखी जास्त चांगली करणं, जत शहरातले रस्ते चांगले करणं, जतचा विस्तार पण हळूहळू वाढायला लागला, पाणी जसं येईल तसं. पण हे जर पाणी आलं तर जत आणखी समृद्ध होऊ शकेल असं मला वाटतंय. हे होते आपल्या बरोबर ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे. आता इथून पुढे पाहूयात आपण हा दुष्काळग्रस्त जत आणि तिथून देवभूमी जत पर्यंतचा हा प्रवास कितपत रुचणार आहे जतवासियांना. आता ह्याकडेच सर्व सांगलीकरांचं लक्ष आहे. धन्यवाद. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.